माऊलींची पालखी जेजुरीगडाच्या पायथ्याशी जाताच जेजुरीगडाच्या पायथ्याशी एक अपशकुन घडला। माऊलींचा जो काय अश्व आहे तो जागीच थबकला। माऊलींची पालखी जागच्या जागीनं हालेना। सगळे जण जोर लावू लागले, पण पुढे जे झालं त्याने 6 लाख वारकरी जागीच बर्फासारखे गोठले। होय, एक घटना जी जेजुरीगडाच्या पायथ्यापासून समोर आले। गेल्या 500 वर्षात जे घडलं नव्हतं तो एक अपशकुन जेजुरीच्या पायथ्याशी घडला। खरं तर सासवडमधून जेजुरीच्या दिशेने निघालेली माऊलीची पालखी जेव्हा निघाली होती तेव्हाच एक भयंकर अपघात झाला होता। तो एक मोठा अपशकुन, कारण जेव्हा दिंडी चालली होती त्या दिंडीत अनियंत्रित झालेला ट्रक आतमध्ये शिरला होता आणि त्याने 3 महिलांना तिथे धडक दिली होती आणि तिथे त्यांचा जागीच अंत होऊन 20हून अधिक वारकऱ्याची परिस्थिती अत्यंत क्रिटिकल झाली होती। खरं तर या घटनेने पाहायला गेलं तर तसेच महाराष्ट्रातले सगळे लोक हादरले होते। खरं तर एक मोठा अपशकुन तिथे झाला होता, कारण की ही घटना घडल्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी देखील दवाखान्यामध्ये जाऊन वारकऱ्यांची भेट देखील घेतली होती आणि सगळ्यांनी दुःख देखील व्यक्त केले होते। आता सगळ्यांना वाटलं सगळं सुरळीत होईल, कारण वारी हळूहळू पुढे जात होती आणि जेजूरच्या वेशीतून वारी आत जेव्हा शिरली तेव्हा गडाच्या पायथ्याशी पालखी पोहोचली। पण त्यानंतर जो असा अपशकुन घडला ज्याची कोणालाच कल्पना नव्हती। अपघात झाला त्यापेक्षा ही भयानक घटना गडाच्या पायथ्याशी घडणार होती। खरं तर अपघात घडला, सुरुवातीला लोकांना वाटलं ट्रक अनियंत्रित झाला असेल, ब्रेक फेल झाला असतील किंवा ड्रायव्हरची चूक असेल। पण जेव्हा ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांना सांगितले की जी माहिती ड्रायव्हरने दिली तिने सगळ्यात मोठा धक्का महाराष्ट्राला दिला होता। कारण की त्याने सांगितलं होतं की त्याचीच जी प्रचिती जेजुरी गडाखाली येणार होती, कारण की माऊलीचं पवित्र अश्व आहे, 1 इंच पुढे जायना आणि 1 इंच पाठीमागे येणार। कोणता असा अपशकुन झाला होता की पालखी जागच्या जागी स्थिर झाली। जोर लावणारे जे काही व्यक्ती ती बर्फासारखे गोठले, सगळीकडे हाहाकार उडाला। मग जेजुरीच्या पायथ्याशी नेमकं काय घडलं, अपशकुन असा काय घडला, त्या ड्रायव्हरने ट्रकच्या अपघाताबद्दल असं काय सांगितलं ज्याचं कनेक्शन जेजुरी गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या अपशकुनासोबत होतं। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। माऊलीच्या पालखीचा मोठा अपशकुन जेजुरीच्या पायथ्याशी घडला, असं की ज्याने 500 वर्षाचा इतिहासच बदलला। खरं तर या घटनेची सुरुवात 13 जुलैच्या सकाळी झालेली होती, जेव्हा सासवडवरून अत्यंत उत्साहामध्ये अनेक वारकरी जेजुरीच्या दिशेने माऊलीची पालखी घेऊन निघाले होते। खरं तर त्यावेळेस ती पालखी निघाली होती तेव्हा पहिला अपशकुन त्या ठिकाणी तिथे घडला। जेव्हा मुख्य पालखीला सोडून काही दिंड्या पुढे निघाल्या होत्या, पुढे निघालेल्या दिंड्यामध्ये एक ट्रक जागीच येऊन या ठिकाणी त्या वारकऱ्यांना धडकला। तो अपशकुन झाला आणि त्याने सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला। पण जेजुरीच्या गडाच्या पायथ्याच्या शेजारी जे घडलं त्याचा विचार देखील कुणी केलेला नव्हता। 13 जुलैच्या सकाळी माऊलींची पालखी अत्यंत उत्साहामध्ये सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघाली होती। लाखोच्या वैष्णवाचा मेळा खंडोबाच्या नगरीकडे पावलं टाकत होता। वारी जेजुरीच्या जवळ असणाऱ्या बोंबाळे मळा परिसरात पोहोचली। अगदी त्याच वेळी वारी मधला पहिला अपशकुन घडला। तो तिथं अपघात जो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय, पण तो कसा झाला, काय झालं हे सगळ्यांना माहित आहे। पण त्यामागचं खरं कारण ज्या काही ड्रायव्हरनं सांगितलं त्या कारणाचा आणि गडाखालच्या पायथ्याच्या होणाऱ्या अपशकुनाचा संबंध सापडला। क्षणार्धात ती ट्रक घुसली आणि सगळा आनंदाचं रूपांतर किंकाळ्यामध्ये झालं। सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील या 3 महिला या ठिकाणी वारकरी याच्यामध्ये त्यांचा जागीच अंत या ठिकाणी झाला, तर काही जणांना अगदी त्यांची परिस्थिती या ठिकाणी गंभीर झाली होती। आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्वतः सुनेत्राताई पवार दवाखान्यामध्ये दाखल झाल्या होत्या। वारकऱ्यांना देखील त्यांनी थोडासा धीर दिला, लवकर बरे व्हा अशी देखील त्यांनी आशा व्यक्त केली। आता ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी व्हायरल झाली होताच तोपर्यंत दुसरा अपशकुन या ठिकाणी जेजुरीमध्ये घडला। आता बघा, तो अक्षरशः वारकऱ्यांना घेऊन गेला, पण प्रश्न तिथे संपत नव्हता, कारण ती वारी अजूनही जेजुरीमध्ये गेलेली नव्हती। जेजुरीमध्ये गेल्यानंतर गडाच्या पायथ्यावर एक विशिष्ट विधी केला जातो आणि त्यानंतर गडावर एक मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील होत असतो। पण त्याच आधी एक दुसरा मोठा अपशकुन घडलाय। अपघाताची गोष्ट सगळ्यांना माहित आहे, पण अपघातानंतर नेमकं काय घडलं ती महत्वाची माहिती या ठिकाणी आपण घेतोय। बघा, जेव्हा सगळी खळबळ उडाली, जेव्हा ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं, गाडी चालवणारा ड्रायव्हर होता तो 70 वर्षाचा होता। ती गाडी घेऊन का घुसला, त्याची काय चूक होती का, कोणाची चूक होती, हा प्रश्न सगळ्याला निर्माण झाला होता। खरं तर आता ही घटना घडून बरेचसे तास झाले, पण तेवढ्यात पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं
आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. आता सगळ्या महाराष्ट्राला ड्रायव्हरचा अधिकृत स्टेटमेंटची वाट पाहत होता. आता इकडे ड्रायव्हरवर देखील कारवाई सुरू होती. पण तिकडे आपली वारी जी आहे ती पालखी हळूहळू तिकडे जात होती आणि वेशीमधून एंट्री या ठिकाणी करत होती आणि दोन्ही बाजूला दोन्ही गोष्टी होत्या. पण कुणाला माहित नव्हतं ड्रायव्हर जे बोलणार होतं त्याचं कनेक्शन जेजुरगडच्या पायऱ्याच्या शेजारी होणाऱ्या अपशकुनामध्ये बदलणार होतं. अखेर ड्रायव्हर ज्याकडे बोलू लागला त्यानं अधिकृत स्टेटमेंट दिलं. तेव्हा ते उपस्थित असणारे अधिकारी अक्षरशः चक्रावले आणि ड्रायव्हरने सांगितलं, तो बोलू लागला. त्याला विचारलं गेले की सांग कसं काय केलंस तू, काय चूक होती, कोणाची चूक होती, काय झालं होतं. तर त्याला आता त्याने जेव्हा सांगितलं की कारण फार विचित्र होतं. कारण ऐकण्याआधी इकडे जेजूरमध्ये दुसराच अपशकुन घडण्याच्या अगोदर वेशीवर गंमत झाली होती. खरं तर लोक त्या धक्क्यातून सावरताच तो जड अंतर करणारे वारकरी पुढे चालतच होते. तर दुपारीच्या नंतर माऊलीची पालखी जेव्हा जेजूर नगरीच्या वेशीवर दाखल झाली आणि जेजूरकरांनी देखील नेहमीप्रमाणे बंडाची उधळण केली, एकोड जयमलाचा गजर केला आणि माऊलीच्या रथाचं स्वागत केलं. आणि पाहायला गेलं तर चौबाजूला पिवळा बंडारा उधळला जात होता. पण वारकऱ्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा आनंद नव्हता. कारण की सकाळी घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेची सावली त्यांच्या प्रत्येक मनावर होती. पालखीचा रथ संत गदेने जेजुरीच्या गडाच्या मुख्य पायथ्याकडे सरकत होता. वारीच्या नियमानुसार पाहायला गेलं तर जो वारू असतो तो वारूच्या माऊलीच्या पुढे रथापुढे चालणारे पवित्र अश्व असते. ते अश्व साक्षात माऊलीचे रूप या ठिकाणी मानले जातं आणि संपूर्ण या ठिकाणी पालखीला देखील बंदोबस्त होता. आता गाडीला 100% बंदी होती कारण ती एक घटना घडल्यामुळे सगळे चकित झाले होते. इकडे ड्रायव्हर आता बोलू लागला होता. ड्रायव्हर सांगत होता की माझी काही चूक नाही, मी काहीच केलेलं नाही. इकडे अश्व आता पायी स्टेशी जात होतं आणि पालखी आता जवळपास तिथे गेलेली होती. आणि इकडे ड्रायव्हर बोलत होता की ड्रायव्हर म्हटलं की माझी काहीच चुकी नाही, मला ताप आला होता. त्याला पुढे विचारलं अच्छा मग तू काय केलं, तर मग मला ताप आला होता, त्याचा काय प्रॉब्लेम झाला. तो म्हणाला साहेब मला ताप आला होता आणि मला ताप आल्यामुळे मी पटकन बरा व्हावा म्हणून मी एका मेडिकलमध्ये गेलो आणि मेडिकलमध्ये जाऊन जास्त पॉवरच्या गोळ्या घेतल्या. आता नियमानुसार जेव्हा जास्त पॉवरची गोळी घेतली जाते तर त्या व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं. अशा केसेसमध्ये त्याला त्याची ग्लानी झाली होती, म्हणजे चक्कर आली होती आणि चक्कर आल्यानंतर त्याच्या डोळ्याला अंधार आली आणि आता मला काहीच दिसले नाही आणि मी कुठल्याही लेनमध्ये चालले. एका क्षणात हे होत्याचं नव्हतं झालं. आता ड्रायव्हर सांगत होता म्हणजेच एका दृष्टीने त्याची चूक नव्हती असे तिथे समोर दिसत असतानाच इकडे आता वारीच्या गडावर एक वेगळाच प्रसंग घडणार होता. 7 लाख वारकरी जागेच थिजणार होते. रथ मुख्य दरवाजापाशी पोहोचला. चौबाजूनी भंडारीच्या महापूर आला. चौघड्याचा आवाज घुमत अचानक माऊलीच्या पवित्र अश्वाने चारही पायी घट्ट राहिले आणि वाऱ्याच्या वेगाने चालणारा जो काही अश्व आहे तो एक इंच पुढे सरकायला तयार नव्हता आणि अश्व चालकाने त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अश्वाच्या शरीरात एक वेगळी चलबिचल होती. त्याचे डोळे मोठे झाले. तो प्रचंड अस्वस्थ होऊन जागच्या जागीच खिळला. 7 लाख वारकऱ्यांची नजर देखील त्या अश्वावर खवली होती आणि एका क्षणात संपूर्ण गर्दी बर्फासारखी जागेवर गुटली. सगळ्याच्या मनात सकाळी घडलेल्या त्या भीषण अपघाताची आठवण जागी झाली होती. तर ड्रायव्हरने सांगितले की ते कारण अश्वाची चलबिचल आणि वारकऱ्यांना वाटलं साक्षात माऊलीच वारीत या ठिकाणी झालेले या 3 महिन्याच्या अंतामुळे दुःखी आहेत आणि हाच तो मोठा अपशकुन होता. आणि तो अश्व दाखवून देतो की काय, तर पुढील 2 मिनिटे आता जिथे घडणार होतं याची कोणालाच कल्पना नव्हती. अश्व जेव्हा तो थबकला असतानाच गर्दीतून एक 10 वर्षाचा लहान मुलगा धावत आला आणि त्याच्या हातामध्ये जेजूरचा पवित्र भंडारा होता आणि पोलिसांना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण अक्षरशः तो वाकून आला आणि तो मुलगा न भिता माऊलीच्या अश्वाच्या जवळ गेला आणि तो अत्यंत भक्तिभावाने पिवळा भंडारा अश्वाच्या कपडाला लावला आणि मनेभावे त्याने हात जोडले आणि तो चमत्कार म्हणजे तो भंडारा कपडाला लावताच अश्वाची चलबिचल आहे ती एका सेकंदात शांत झाली आणि दोन्ही साक्षात खंडोबा आणि पांडुरंगाने सकाळी अंतवेळेला या 3 महिन्याच्या वारकऱ्याच्या आत्म्याला या ठिकाणी चरणी याचा आश्रय दिला आणि वारकऱ्यावरील जे संकट आहे ते दूर केले. अशा अश्वाने आनंदाने हवेत मान उंचावून एक मोठी खिंकाळ देखील दिले आणि तो वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी गडाच्या दिशेने पुढे निघाला. ते पाहून उपस्थित असणाऱ्या 7 लाख वारकऱ्याच्या डोळ्यातून गळा असूर देखील वाहू लागले आणि विठ्ठल आणि खंडोबाने आज वारीवर आलेल्या दुःखाचं सावट दूर केलं. आणि वारकरी बांधवांनी जेजुरीतल्या या धक्कादायक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. या आणि भरारी प्राईम YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.